यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी, वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। 7 दिवसांमध्ये पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आदेश। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। उद्या देशाचं बजेट सादर होणार। भरती परीक्षेतील घोटाळ्यांना रोखण्यासाठी नवा कायदा बनवण्याची राष्ट्रपतींची घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून दिला जाणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर। 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला साताऱ्यामध्ये सोहळ्याचं आयोजन। खासदार उदयनराजे भोसलेंची माहिती। नाशिक, मुंबई आणि सोलापूर नंतर मोदींचा पुणे दौरा। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुण्यात। मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन होणार। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवणार। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा। मतदारसंघ मात्र अद्याप निश्चित नाही, तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला। वाहनाच्या काचा फुटल्या। दुपारच्या जेवणासाठी थांबलो तेव्हा कुणीतरी दगडफेक केली। पश्चिम बंगाल पोलीस आंधळी बनली आहे, काँग्रेस नेते अधीररंजन चौधरींचा आरोप। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं सांगलीमध्ये निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। न्यूमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावर सुरू होते उपचार। एकनाथ शिंदेंचे विश्वासवासी अनिल बाबर यांची ओळख होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन। बाबर यांच्या जाण्यानं मोठी हानी। मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिल्याची दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया।